कार्यकर्ते, पत्रकार, बंधू भगिनी मित्र, खऱ्या अर्थानं निवडणूक लढताना माझ्याही मनात शंका होती. ही लढाई सत्यासाठी आहे, ही लढाई स्वाभिमानासाठी आहे, ह्याची मला जाणीव होती. मला लढा देत असताना जसं महाभारतात कृष्णाची गरज होती ताकद द्यायला, ऊर्जा द्यायला, त्या पद्धतीने मी ह्या ठिकाणी अर्ज भरायच्या तयारीत होतो. अर्ज भरू का नको भरू ह्या विवंचनेत होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 2 दिवसांनी पुढे होती. त्यावेळेला एका जाहीर कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं की विशाल पाटील निवडणूक लढवत असतील तर मी त्यांच्या पाठीशी उभं राहीन. कदाचित बाळासाहेबांना त्या वक्तव्याचं महत्व कळलं नसेल, पण साहेब तुम्ही आम्हाला एक ऊर्जा दिली. जसं कृष्णाने कानमंत्र दिला होता, कृष्णाने महाभारतात ताकद दिली होती, त्या पद्धतीची ताकद तुम्ही आम्हाला दिली. दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमाला, आंबेडकर जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमात जात असताना मोठ्या ताकदीनं मी तर जाईल तिथं एक मोठी संख्या माझ्या घोषणा देत होती, मला खांद्यावर उचलत होती. साहेब आम्ही पण आता कित्येक वर्ष निवडणूक लढवतो. 1999 पासून मी सुद्धा राजकारणात प्रयत्न करत आहे, पण तुमच्या एका वक्तव्यावर एवढ्या सांगली जिल्ह्यात वाऱ्याची लाट तयार होऊ शकते हे मी त्या ठिकाणी बघतो. माझा पराभव 2019 ला झाला, त्यावेळी मी सुद्धा कदाचित तुमच्या शक्तीची, ह्या वंचित आघाडीच्या ताकदीची मला कल्पना नव्हती. प्रांजळपणे स्वीकारलं पाहिजे की 2019चा माझा पराभव हा मी तुमच्याकडे आलो नाही म्हणून झाला. आणि आज वसंतदादा पाटलाच्या नातवासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ह्या सांगलीत आलेले आहेत. हा वसंतदादाचा जो विचार आहे, वसंतदादांचं आमचं जे घर आहे, वसंतदादांचं जे अस्तित्व आहे, हा जो विचार वसंतदादांचा आहे, तो विचार ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी प्रेरित केलेला विचार आहे. वसंतदादांनी पण प्रत्येक वेळेला ह्या संविधानाच्या संरक्षणासाठीच बाजू घेतली. आज वसंतदादांचा विचार ह्या ठिकाणी धोक्यात आहे, म्हणजे पुरोगामी विचार धोक्यात आहे, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ह्या ठिकाणी धोक्यात आहे.